आज आपण रिमझिम पावसामध्ये सर्वांना खावासा वाटेल असा पदार्थ करणार आहोत, तो सुद्धा अगदी हेल्दी वेने। त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं, ओवा क्रश करून टाकायचं, पाव वाटी तेल टाकायचं आणि छान चोळून घ्यायचं। नंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आणि थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवायची। नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, तेल छान गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं, चिरलेला कढीपत्ता, हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे, अद्रक लसूणची पेस्ट थोड्या वेळ छान परतून घ्यायची। नंतर यामध्ये हळद, तिखट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि थोडीशी सोप टाकून छान परतून घ्यायचं। नंतर यामध्ये पाऊण वाटी पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं। नंतर कोथिंबीर टाकून एक वाफ काढून घ्यायची। हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। दुसऱ्या बाजूला आपली कणिक सुद्धा मस्त मुरलेली आहे। आज आपण गव्हाच्या पिठाच्या मस्त खुसखुशीत कचोऱ्या करणार आहोत। या कचोऱ्यांची सविस्तर रेसिपी बघण्यासाठी फोटो खाली जो त्रिकोणी चिन्ह आहे त्यावरती क्लिक करा किंवा चॅनलवरती सुद्धा तुम्ही सर्च करून बघू शकता। आणि जाता